धमाल मनोरंजनासाठी बॉलिवूड स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉलिवूड स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण माहिती जाणून घेणार आहोत ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर। त्यांचा जन्म 2 जुलै 1941चा। त्या मूळच्या गोव्याच्या। मुंबईतच त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले। गिरगावातील सेंट कोलंबो हायस्कूल ही त्यांची शाळा। तेव्हाच्या 11वी मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरी देखील केली। त्याचवेळी नोकरी सांभाळून कला शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देखील पूर्ण केले। नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून त्यांनी मानसशास्त्र या विषयामध्ये MA केले। पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक शिक्षण घेतले। ते घेत असतानाच आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोकणी गाणी देखील गायली। त्याशिवाय आशालता यांनी कल्याणजी आनंदजी यांच्या वाद्यवृंदातून त्या मुख्य गायिका होत्या। मुकेश, हेमंत कुमार आदींबरोबर त्यांनी गाणी गायली। त्यांच्या घरी नाट्य, संगीत कला असे कोणतेही वातावरण नव्हते। त्यामुळे आधी शिक्षण पूर्ण कर आणि मग तुझी कला जोपास असे त्यांना घरातून सांगण्यात आले होते। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करत असतानाच नाटकात काम करण्याची त्यांना संधी मिळाली। ती गोवा हिंदू असोसिएशनने राज्य नाट्य स्पर्धेसाठी संगीत संशय कल्लोळ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली। पुढे त्यांनी दी गोवाचीच संगीत शारदा आणि संगीत मृच्छकटिक ही 2 नाटके राज्य नाट्य स्पर्धेसाठी केली आणि ते करत असतानाच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली। त्यानंतर आशालता वाबगावकर यांनी केलेले मत्स्यगंधा हे संगीत नाटक त्यांच्या आयुष्यातील दिशा बदलणारे ठरले। या नाटकामध्ये त्यांनी गायलेली गर्द सभोवती रानसाजनी तू तर चाफेकळी, अर्थशून्य भासेमज हा कलह जीवनाचा ही नाट्यपदे खूप गाजली। मत्स्यगंधानंतर त्यांनी नाटक पूर्णवेळ करायचे ठरवून नोकरी सोडली। आशालता यांनी दी गोवा हिंदू असोसिएशन, चंद्रलेखा, मुंबई मराठी साहित्य संघ, माऊली प्रोडक्शन, कलामंदिर, INT इत्यादी नाट्यसंस्थांमधून त्यांनी कामे केली। आजवर 50हून अधिक नाटके त्यांनी केली आहेत। या सर्व नाटकांचे मिळून 5000पेक्षा अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत। रायगडाला जेव्हा जाग येते, मदनाची मंजिरी, गारंबीचा बापू, गुड बाय डॉक्टर, तरुण तुर्क, म्हातारे अर्क, स्वामी, गरुड झेप, तुझा आहे तुझपाशी, हे बंद रेशमाचे, विदूषक, ही गोष्ट जन्मांतरीची, भावबंधन, गुंतता हृदय हे, छिन्न, देखणी बायको दुसऱ्याची ही त्यांची काही गाजलेली नाटके। पु ल देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या वारावरची वरात मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली। सावित्री, उंबरठा, पुढचं पाऊल, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, एकापेक्षा एक, आत्मविश्वास आणि अन्य अशा अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी कामे केली आहेत। मराठी नाटक आणि चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटाचा पडदा देखील गाजवला आहे। आशालता यांनी 200हून अधिक हिंदी चित्रपटातून काम केले आहे। बासु चॅटर्जी यांचा अपने पराये हा त्यांचा पहिला चित्रपट। अपने पराये या चित्रपटानंतर आशालता यांची हिंदीतील कारकीर्द सुरू झाली। पुढे अंकुश, अग्निसाक्षी, नमक हलाल, शराबी, कुली, निका, चलते चलते, तवायफ, आज की आवाज़, वो 7 दिन, पसंद अपनी अपनी, मंगल पांडे, दिले नादान, ये तो कमाल हो गया, तेरी मांग सितारों से भर दूं, मरते दम तक, घायल आणि शौकीन असे सुमारे 200हून अधिक हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपटातून त्यांनी काम केले आहे। तसेच 3 कोकणी आणि एका इंग्रजी चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे। याचप्रमाणे त्यांच्या महाश्वेता, पाषाणपती तसेच जावई विकत घेणे आणि कुलवधू या काही गाजलेल्या मालिका देखील आहेत। आशालता यांचे 22 सप्टेंबर 2020 रोजी भारतामध्ये कोविड-19च्या साथीच्या आजारादरम्यान महाराष्ट्रातील सातारा येथे निधन झाले। आई माझी काळूबाई या मराठी मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्या आजारी पडल्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील सातारा येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले।
त्यांना कोविड-19ची लागण झाल्याचे आढळले. त्या व्हेंटिलेटरवर उपचार घेत होत्या. 22 सप्टेंबर 2020 रोजी पहाटे 4:45 त्यांचे निधन झाले. आशालता वाबगावकर यांचे मराठी नाट्यविश्वातील योगदान हे अविस्मरणीय आहे. मित्रांनो, आशालता वाबगावकर यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.